नमस्कार मित्रांनो, कसं काय काय चाललंय। आज आहे 3 जानेवारी म्हणजे शुक्रवार आहे। कॉलेजला चाललोय आणि खुशखबर आहे। समझ रहे हो आप समझ रहे हो। गुड न्यूज आहे तुमच्यासाठी, सर्वांसाठी बोलता येईल की नाही माहीत नाही, पण माझ्यासाठी तरी गुड न्यूज आहे। कारण की मी घेतलेला आहे नवीन हेल्मेट, एक्सॉरचा DC एडिशन, जोकर लिमिटेड एडिशन। हा बघा, हॅलो काय बोलता मग, ठीक ना? कसं वाटतं? फोटो टाकेल मी इंस्टाग्रामवर फॉलो करून घ्या, _ तन्मय शिंदे फॉलो करून घ्या, तर फोटो वगैरे येतीलच। अराउंड हेल्मेट घेऊन मला झालेले 2 ते 2.5 हफ्ते झाला। मी बाहेर काढला नव्हता, बिकॉज सेटअप काहीच केलं नव्हतं, ना की व्हिडिओ शूट केलेले। बोललो की एकदम प्रॉपर सेटअप वगैरे करतो आणि त्यानंतरच बाहेर काढतो ना, तसं ते जरा दाखवायला पण मजा येईल की प्रॉपर हेल्मेटचं सेटअप केलं आहे ते। व्हिडिओज वगैरे पण लवकरच येतील हेल्मेटचं आणि अनबॉक्सिंगचं वगैरे। आणि बघू शकतो एअरपोर्टचं काम आता ऑलमोस्ट कम्प्लीट होत आलं आहे। बघा, लोकांना इथे राहण्याची सोय बनवलेली आहे। हे वर्कर 24/7 इथेच काम करू शकतात। त्याच्यासाठी रविवारची इथे भाजी मार्केट पण लागतो। तर त्या साईडला ऑलमोस्ट एअरपोर्ट कम्प्लीट झालं। त्या दिवशी इंडिगोची कमर्शियल फ्लाईट असते ना, ती पण त्या दिवशी लँड झाली। त्यामुळे तो ऑलमोस्ट काहीतरी मार्चपर्यंत बोलतात की रेडी होणार आहे। म्हणजे फर्स्ट फेज, टोटल 3 फेजेस आहेत। त्यांना 2029 उजळणार आहे, म्हणजे ऑलमोस्ट अजून 4 वर्ष, 4 म्हणजे 5 वर्ष बोलतात, बिकॉज अजून 2025 तसंच चालू झालं आहे। आणि ह्यात आवाज वगैरे कसा येतो ते मला नक्की कमेंट करून सांगा। मी जेव्हा टाकेल तेव्हा नक्कीच सांगेल की एक्सॉरच्या DC मधून आवाज येते माईक। आणखी हा सेटअप पूर्ण चेंज झालेला आहे। आपला ओल्ड रॉयल एनफील्डचा हेल्मेट होता त्यात। आता असं बोलू नका की आता तुम्ही तो हेल्मेट यूज करणार की नाही। मित्रांनो, तो पहिला हेल्मेट आहे, तो पण यूज करणार मी। हा फक्त मोठ्या राईडला किंवा कधी कुठं असं प्रॉपर चांगल्या ठिकाणी जायचं त्यासाठी, आणि तो आपल्या डेली यूजसाठी। दररोज बाहेर नाही काढायचा हा हेल्मेट। तसं व्हाईट असल्या कारणामुळे, म्हणजे व्हाईट कलर असल्या कारणामुळे आहे ना, थोडं कधी बार धूळ जास्त लागली तर तो डल पडू शकतो। आता असं नाही घेतला की काढणारच नाही, काढणार ना, ऑफकोर्स काढणार। त्यासाठीच हेल्मेट घेतलं आहे आपण। एवढी वाळू लागत असेल विचार करा नाही, बघा ना, तर लेफ्ट हँड साईडला एवढी सारी वाळू आहे। किती वाळू यूज होत असेल याला, आणि करोडो टनमध्ये काहीतरी हे यूज केलं आहे, सिमेंट। आणखी एवढा मोठा एअरपोर्ट बनवणं आणि कॉन्क्रीट रोड बनवणं म्हणजे खायचं काम थोडी आहे। तेवढं सिमेंट आणि कॉन्क्रीट लागणारच ना, आणि काही वेळी फुकट पण जात असेल कारण की गोष्टी होत नसतील तर। आता बघू आपल्याला रिएक्शन भेटला जर हेल्मेटवर, तर मी तुम्हाला शूट करायला नक्कीच दाखवेल रिएक्शन व्हिडिओ। पण कट रिएक्शन वगैरे ते घेणार नाही, आपल्याला ते आवडत नाही। त्यामुळे आपण नॉर्मल लोकांचे रिएक्शन भेटेल ते घेऊ। सो वेलकम बॅक मित्रांनो, आलो CSTला। हे बघा, CST बिल्डिंग, कोर्ट रेनोव्हेशनला काम काढलं कोर्टाचं, आय थिंक सो। हे बघा, भारी वाटतं, खतरनाक। वाचलं सुद्धा फाईन पडली असती। चाललोय मरीन ड्राईव्हला, मीन्स नरिमन पॉईंटला चाललोय। आज कॉलेजवरनं लवकर सुटलो आणि ह्या वर्षी काही कुठे बाहेर गेलो नव्हतं नवीन वर्ष चालू झाल्यापासून। तर बोललो आज इथेच जाईल, नरिमन पॉईंटला जाईल। तुझ्यासाठी थांबला तर इथून नरिमन पॉईंटला जायचं आहे। सो मित्रांनो, तेच सांगत होतो, नरिमन पॉईंट मीन्स आपला मरीन ड्राईव्हला आलोय। फर्स्ट टाइम आपल्या चार्लीला घेऊन आलोय। फायनली बघा, सुंदर व्ह्यू, फायनली पोहोचलो आपण मरीन ड्राईव्हला। पहिल्यांदा गाडी घेऊन आलो इथे। मी मुंबईमध्ये गाडी घेऊन फिरत असतो, या साईडला नव्हतो लास्ट टाइम। जेव्हा काय बोलतात
गिरगाव चौपाटीला घेऊन गेलेलो आय थिंक. तेव्हा मोटो ब्लॉगिंगचा कॅमेरा नाही, आय थिंक तेव्हा गोप्रो नव्हता घेतला मी, राईट. तेव्हा मी गोप्रोच नव्हता घेतला, त्यामुळे व्हिडिओ काढायचा काही प्रश्नच येत नाही. आणि आता आलो आहे तर फर्स्ट टाईम आलो इथे आणि फायनली यार पोचलो मरीन ड्राईव्हला माझी गाडी घेऊन. मीन्स आपली चार्ली घेऊन पोचलो आहे. गरमी आहे आज, बऱ्यापैकी गरमी आहे. जानेवारीचा महिना आहे तरी गरमी आहे. दुपारच्या टायमाला गरमी असणारच. आणि थोडं सी फेसिंग असल्यामुळे पण गरमी असूच शकते. कारण की बोलतात ना पाण्याच्या ठिकाणी गरमी लागतेच. आणि होप्स आता पुढे नरिमन पॉईंटला जिथे चाललो आहे तिथे पार्किंग अवेलेबल असायला पाहिजे. कारण की ह्या साईडला पार्किंग वगैरे भेटणं खूप मुश्किल असतो. आणि गाडी अशी कुठे पण लावून नाही जाऊ शकत ना यार. परत कसं पकडलं जातं, परत प्रॉब्लेम होतात. ते लावायला काय लोक लावतात हो, तरी पण भीती वाटते ना गाडी लावायची म्हटली की. तर बघू पुढे कुठे गाडी खाली दिसते का जागा. जर जागा खाली दिसली ते गाडी लावतो. आणि ब्लॉग वगैरे कसे वाटतात कमेंट करून सांगा यार. आवडत असतील तर लाईक कमेंट करत जा. आणि ना तुम्हाला ब्लॉग आवडतो, तुम्ही व्ह्यूसुद्धा देताय चांगले. असंच प्रेम राहू द्या माझ्यावर. आणि थँक्यू. प्लस 310+ सबस्क्रायबर झालेत आपले. थँक्यू. One week later. सो मित्रांनो, गावी आलेलो तर मानगाव रेल्वे स्टेशन आताच तयार झालं ते बघायला आलेलो. एअरपोर्ट सारखं लुक वाटतं पूर्ण. रोड वगैरे पण एकदम कॉन्क्रीट बनवलेत. तेव्हा लव मानगाव पूर्ण बघा ना काय भारी बनवलं आहे. कोकण रेल्वे मानगाव रेल्वे स्टेशन. तर मस्त एअरपोर्ट. माणसांना तर झोपायला पण टेन्शन नाही इथे येऊन. 4 to 6 days later. तर नमस्कार मित्रांनो, घरी जात होतो गावावरनं. समोर बघा काय टोयोटाची इनोवा आहे. नंबर बघा काय MH17AG 0001 मित्रांनो. 0001 पुढे हे पण लावलेले आहे लाईट, जी गव्हर्नमेंट लाईट असते ती. 0001 खतरनाक पैसा आहे. एका इनोवा सारख्या गाडीवर पण 0001. अरे पोलिसांचीच गाडी आहे, पोलीस आहेत आतमध्ये. 0001 नंबरची गाडी आहे. माणसाला शौक असावा ना तर असा. पोलीस असून सुद्धा 0001 नंबरची गाडी घेतलेली आहे. आणि ना HRCP नंबर नाही आहे, जे गव्हर्नमेंट थ्रू नंबर असतो तो. आणि ती आफ्टर मार्केट नंबर प्लेट लावली आहे ती. जर ती लावली असेल तर अजून चांगलं असतं, पण त्यांना कोण रूल सांगणार. त्याच्यात घरी चाललेलो, कारण की गावी 3-4 दिवस राहिलो. एन्जॉयमेंट वगैरे मस्त एन्जॉयमेंट केली. आज भाऊ आहे सोबत माझा पाठी. भाऊ म्हणजे काकांचा मुलगा आहे. तर त्याला पण घेऊन चाललो आहे. तो पण आज जाणार आहे. तो दादरला राहतो. मग तो त्याला पनवेलला ड्रॉप करून तिथून आपल्या रस्ते घरी. कारण की उद्या परवा परत कॉलेज आहे मला. कॉलेजला जायचं म्हणून बोललो जावंच लागणार आहे मला घरी. सो मग निघालो. आता वाजले आहेत अराऊंड 11:50 झालेले आहेत. 12:30पर्यंत कदाचित पोचेल मी, जेवढं मला अपेक्षित आहे. आता होपसो पुढे किती ट्रॅफिक भेटते की पूर्ण ओपन आहे ते समजेलच पुढे जाऊन. बाकी नवीन वर्षाचे ब्लॉग आले असतील तुम्हाला. आज 1 जानेवारी आहे आणि 1 जानेवारीचा आपला ब्लॉग आला असेल, अपलोड झाला पण असेल 11 वाजता. तर प्रेम राहू दे. कमेंट वगैरे करा, कसं वाटतं काय ते सांगा. थोडा ब्लॉग मोठा आहे, चांगला असेल सांगा कसं काय वाटतं ते. कमेंट करून नक्की सांगा. whatever. Please, sir, I want to reach 1 million.